नमस्कार. कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज मी तुम्हाला अळूवडीची रेसिपी दाखवणार आहे. परफेक्ट अळूवडी कशी बनवायची ते आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम तर इथे मी मध्यम आणि लहान आकाराची 9 ते 10 पानं घेतल्यात. स्वच्छ धुवून पुसून ह्यांना घेतलेलं आहे आणि मागच्या पानांचा डेट काढून मी अशा पद्धतीने ह्याला लाटण्याने लाटून घेतलं आहे, जेणेकरून आपण जेव्हा एकावर एक पानं ठेवू तेव्हा ते आपल्याला सोपं जातं. इथे मी साधारणतः 1 कप पाण्यामध्ये लिंबाएवढी चिंच भिजत घातली होती आणि त्याचा इथे मी कोळ काढून घेतला आहे. त्यामध्येच मी साधारणतः तेवढंच किसून घेतलेलं गूळ घालून घेते. चिंच कितपत आंबट आहे त्यानुसार तुम्ही चिंचेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता हे गूळ आपण ह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून ते एका बाजूला ठेवून देऊयात. इथे मी एक मोठी वाटी खोवलेला नारळ घेतला आहे. तसेच 2 मिरच्या इथे मी कट करून घेतल्यात. 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि एक वाटीभर इतकी फ्रेश कोथिंबीर घेतली आहे. आता आपण हे सर्व मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घेऊया. वाटताना इथे मी थोडासा पाण्याचा वापर केला आणि हे मिश्रण छान एकसारखं वाटून घेतलं आहे. इथे मी 3 वाट्या बेसन घेतले, तसेच 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता आपण ही दोन्ही पीठं एकत्र करून घेऊयात. आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊयात. त्यामध्ये मी अर्धी चमची हळद, अर्धी चमची गरम मसाला, अर्धी चमची काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमची घरगुती मसाला, तसेच अर्धी चमची जिरं आणि तीळ घालून घेते. इथे माझ्याकडे काळे तीळ होते म्हणून मी ते घालते. तुमच्याकडे पांढरे तीळ असतील तर ते तुम्ही घाला. इथे 2 ते 3 चमचे इथे मी तीळ घातल्यात. तसेच चवीनुसार मीठ ह्यामध्ये घालून घेऊया आणि आपण जे वाटण करून घेतले ते देखील ह्यामध्ये घालूयात. तसेच आपण जे चिंच आणि गुळाचं पाणी करून घेतले ते देखील ह्यामध्ये घालून आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊया. आता आपण ह्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून घेऊया. इथे आपल्याला घट्टसर बॅटर बनवून घ्यायचं, त्यामुळे आपण थोडं थोडं करून ह्यामध्ये पाणी घालून घेऊयात. आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊ. अशा पद्धतीचं बॅटर आपल्याला इथे बनवून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता, इथे बॅटर आहे ते एकदम पडत नाही आहे, थोडं थोडं करून पडते चमच्यावरून. असंच आपल्याला बॅटर अळूवडीसाठी बनवून घ्यायचं आहे. एकदम पातळ बॅटर बनवायचं नाही. पानांना व्यवस्थित लावून घेऊया. अशा प्रकारे अळूवडीचं पान उलटं ठेवून त्याला आपण हे बॅटर छान व्यवस्थित सर्व बाजूने स्प्रेड करून घेणार आहोत. याचा जो देठाचा भाग आहे तो उलट बाजूने ठेवून अशा पद्धतीने आपल्याला हे पान ठेवायचं आहे. अशाच पद्धतीने आपण आणखीन 2 पानांना अशा प्रकारे पीठ लावून घेऊया. तुम्हाला कितपत लेयर्सची अळूवडी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे पानं अजून वाढवू शकता किंवा कमी देखील करू शकता. आता आपण ह्याला रोल करून घेऊया. अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी थोड्या कडा आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आहेत आणि आता पुढच्या बाजूनी ही जी पानं आहेत ती देखील आपण व्यवस्थित फोल्ड करून घेऊया. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्ही इथे अळूवडी अशा पद्धतीने फोल्ड करा. आता ज्या फोल्ड केलेल्या बाजू आहेत त्यांना मी थोडंसं बॅटर लावून घेते, जेणेकरून आपण जेव्हा रोल करू तेव्हा तो व्यवस्थित एकमेकांना चिटकला जाईल. आता आपण ह्याचा रोल करून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला घट्ट रोल ह्याचा करून घ्यायचा आहे. तुम्ही जी पुढची बाजू आहे ती देखील आधीच फोल्ड करून घेऊ शकता. अशा पद्धतीने पुढची बाजू देखील फोल्ड करून त्याला थोडं थोडं बॅटर मी इथे लावून घेते. अशा प्रकारे मी इथे 4 पानांचा हा एक अळूवडीचा रोल बनवून घेतला. आता आपण पुढचे रोल देखील अशाच प्रकारे बनवून घेऊया. आणखीन मी इथे 2 रोल अळूवडीचे बनवून घेतलेत.
यामध्ये मी आणखीन 2 पानं नंतर ॲड केल्यात. मी इथे 12 पानांचे 3 रोल बनवून घेतल्यात. आता आपण हे रोल वाफवून घेऊया. त्यासाठी मी इथे एका कढईमध्ये पाणी गरम करत ठेवले. पाणी छान उकळलं तर त्यामध्ये आपण एक रिंगचा स्टँड घालून घेऊया. अशा पद्धतीने रिंग ठेवून द्यायची किंवा तुम्ही एखादी वाटी देखील उलट ठेवू शकता. आणि इथे जाळीची जी आपली चाळणी असते त्यामध्ये मी थोडंसं तेलाचा हात लावून घेतला आहे आणि त्यामध्ये हे तिन्ही पण रोल जे बनवून घेतले आहेत ते ठेवून घेऊयात. आता आपण हे झाकण ठेवून साधारणतः 15 मिनिटासाठी हे रोल वाफवून घेऊयात. सुरुवातीला आपल्याला हाय फ्लेमवर हे वाफवून घ्यायचे, नंतर मीडियम फ्लेम करून छान वाफ काढून घ्यायची आहे. प्रकारे तुम्ही रोलमध्ये चाकू घुसून बघू शकता. त्याला जास्त सारण चिटकलं नाही तर समजायचं की आपलं हे रोल आहेत ते परफेक्ट शिजलेले आहेत. आणि जर का बॅटर चिटकून आलं तर तुम्ही हे परत 2 ते 3 मिनिटासाठी वाफवून घेऊ शकता. हे अळूवडीचे रोल आहेत ते आपण रूम टेम्परेचरला आणून नंतर त्याला कट करणार आहोत. एकदम थंड झाल्यानंतर आपण हे लागतील तसे कट करून घेऊयात. आता हे अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपण हे रोल कट करून घेणार आहोत. तुम्ही इथे बघू शकतात व्यवस्थित आपल्या इथे सारण आहे ते सर्व पानांना लागलेलं आहे. आता आपण ह्या अळूवड्या तळून घेऊयात. त्यासाठी इथे मी एका पसरट पॅनमध्ये तेल गरम करत ठेवले. तेल छान गरम झालं की नंतर आपण त्यामध्ये अळूवड्या अशा पद्धतीने ठेवून घेऊयात. मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला ह्या अळूवड्या तळून घ्यायच्या आहेत. बाजूने अळूवडी तळत आले असं वाटलं की नंतर आपण त्यांना उलटून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला अळूवडी क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायची आहे. अळूवड्या छान क्रिस्पी तळून झाल्यात. आता आपण ह्या काढून घेऊया. तुम्हाला जर का अळूवडी डीप फ्राय करायची नसेल तर तुम्ही शॅलो फ्राय देखील करू शकता. त्यासाठी इथे मी फक्त पॅनमध्ये 1 ते 2 चमचे इतकंच तेल ठेवलं आहे आणि थोडंसं मोहरी आणि जिरं घालून घेते. मोहरी आणि जिरं छान तडतडलं की मग त्यामध्ये आपण अळूवड्या ठेवून घेऊया. दोन्ही बाजूने अळूवड्या छान आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. थोडासा गोल्डन ब्राऊन कलर आला की नंतर आपण ह्या काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने देखील अळूवड्या आपण तळून घेऊ शकतो. रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका. तसेच अजूनही जर का तुम्ही कुक विथ निशू या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.